अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती ॲग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील। गुंठ्याचा हा प्लॉट आहे। आता आम्ही पाहिले जवळपास 16 लाईन अशा आहेत आणि कितवा तोडा आहे हा? दुसरा तोडा आहे। आज आपण पाहतोय आणि खरं तर रासायनिक शेतीकडे आज सर्व शेतकरी वळत आहेत आणि तुम्ही सेंद्रिय पद्धतीने हा सगळा प्लॉट आणलेला आहे। सगळ्या प्रकारची खतं औषधं कोणकोणत्या पद्धतीची तुम्ही दिली सेंद्रिय? कॅप्सूल, तुफान पावडर आणि देवी कॅप्सूल हे कोणत्या कंपनीचे औषध आहे? नवक्रांती। तर नवक्रांती ॲग्रो लिमिटेड या कंपनीची तुफान पावडर असेल, आणि गुळ असेल, बेसन असेल, स्लरीचा सुद्धा त्यांनी प्रयोग आपला केलेला आहे। त्यानंतर लिक्विड कुठलं सोडलं तुम्ही? 12-61-13-40-13। हां, आणि त्याच्याबरोबर सेंद्रिय कुठलं सोडलं? कॅन ठेवलं आरके अन्नदाता नावाचं जे कॅन आहे ते लिक्विड आहे आणि ते 20 लिटरचं कॅन 20 लिटर साधारण किती दिवसाच्या फरकाने सोडलं तुम्ही? 4-5 दिवसांनी। एक 4 दिवसाला साधारण त्याचा हा लिक्विड सोडलेला आहे। त्याच्यामुळं काय परिणाम झाला असं वाटतं तुम्हाला? मला उत्पन्न भरपूर निघालेलं आहे आणि माल पण चांगला निघाला आहे, व्यवस्थित माल आहे ना। मालाचं उत्पादन वाढीमध्ये तुम्हाला फरक जाणवला आणि माल पण जास्त निघाला, माल पण जास्त निघतोय। 1 टन 1200 किलो माल निघाला। पहिल्यांदा 1200 किलो 800 किलोनं परत 1200 किलोवर गेला तुम्ही। आणि अजून किती तोडे होतील? 16-17 तोडे होईल, जवळपास 16-17 तोडे होतील। आणि साधारण एकूण या एका महिन्याचं प्लॉट किती उत्पादन निघेल असं वाटतं तुम्हाला? आता बघा, आता मार्केटमध्ये कसं आहे 20-25 रेट आहे ना, 20-22 रुपये रेट आहे सध्या। 22 रुपयाने हे काकडी जाते तुमची? बरं, आपले पंढरपूर मार्केटला जर बाहेर पाठवली तर अजून तुम्हाला रेट मिळू शकतो? रेट मिळते पुण्याला, मुंबईला, ह्याला कुठं नाही पाठवलं, अजून पाठवणार नाही। साधारण आपण अंदाज काढू शकतो की साधारणपणे 16-17 तोड्याचे तरी साधारण किती उत्पादन निघेल असं वाटतं? 2 ते 2.5 लाख रुपये 2 ते 2.5 लाख रुपये उत्पादन निघू शकते। आणि एका महिन्यात खर्च आपला किती होतोय साधारण 3 महिन्याचा? 40,000 रुपये 40,000। तर आज आपण सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो की रासायनिक फवारण्या करण्यापेक्षा, रासायनिक खतं घालून जास्त खर्च करण्यापेक्षा नवक्रांती ॲग्रो लिमिटेड या कंपनीनं सर्व शेतकऱ्यांना स्वस्त आणि मस्त कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे। आणि त्या पद्धतीनं कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला बघायला मिळतंय।
काकडीचं सातत्यानं तोडे चालू आहेत. जवळपास 17 ते 20 तोडे होतील असा तुमचा अंदाज आहे. आणि जवळपास 1 लाखाचं 2.5 ते 3 लाखाचं उत्पादन या प्लॉटमधून निघू शकतंय. 3 महिन्यामध्ये जर 3 लाख उत्पादन मिळत असेल तर याच्यापेक्षा दुसरं कोणतंही उत्पादन नाही आहे असं आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगू शकतोय. तर शेवटी शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कोणती औषधं वापरावीत, कोणती खतं वापरावीत? सेंद्रिय सांगणार आहे ना. हा, जैविकच तुम्ही सेंद्रिय शेतकऱ्यांना दिली पाहिजेत, शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे. प्रत्येक शेतकरी काय करतो, रासायनिक मध्ये पळते ना. हा, आपण पहिल्यांदा जैविक मध्ये केलं ना. जैविक मध्ये ह्याच्या अगोदर मी केलं रासायनिक मध्ये केलं. बरोबर. ते उत्पन्न जास्त निघालं नव्हतं. आता ते सेंद्रिय मध्ये चालू केलं म्हणून भरपूर उत्पन्न आलं. माल पण प्लॉट पण भारी आहे ना. बरोबर. तर आज रासायनिक वापरण्यापेक्षा सेंद्रिय जर वापरलं तर सर्व